मत्तयाचे शुभवर्तमान अध्याय 5 ओवी 48 मध्ये आम्ही वाचतो, पूर्ण बना जसा आमचा स्वर्गीय पिता पूर्ण आहे. पूर्णचा अर्थ काय प्रिय बंधू? पूर्ण म्हणजे ज्याच्यामध्ये काही कमी नाही. म्हणजे मनुष्यामध्ये जे जे आवश्यक आहे ते गुण कमी नसा. काय आमच्यामधले जे गुण आहे, आम्ही पवित्र बनाव. पूर्ण बनाव म्हणजे पवित्र बनाव. आम्ही शुद्ध बनाव. आम्ही निर्मळ बनाव. पवित्र, शुद्ध, निर्मळ, प्रेमाळू, ह्या सर्व गोष्टी आम्हाला पूर्णतेकडे नेतात. आणि एखाद्याच्या जीवनामध्ये ह्या गोष्टी नाही आहेत म्हणजे तो कमी आहे, पूर्ण नाही आहे. जो अपवित्र आहे तो पूर्ण नाही आहे. त्याला पवित्र बनणे म्हणजेच तो पूर्ण होते. ज्याच्यामध्ये निर्मळता नाही, शुद्धता नाही, ते अपूर्ण आहे. म्हणजे आम्ही पूर्ण बनावं. त्याच्यासाठी आम्ही काय करावं? आम्ही पवित्रतेची जोपासना करावं. आम्ही प्रेमाळू स्वभावाची आम्ही काळजी घ्यावं. प्रेमाळू स्वभाव अवगत करण्यासाठी प्रयत्न करावा. आम्ही निर्मळ जीवन जगण्यासाठी, पवित्र जीवन जगण्यासाठी, शुद्ध जीवन जगण्यासाठी आम्ही प्रयत्न करावा. बालकासारखं आपण पवित्र जीवन जगण्यासाठी आम्ही प्रयत्न करावा. ते प्रयत्न केल्याने आम्हाला पूर्ण बनता येते. आणि पूर्ण बनणेच म्हणजे आम्ही पवित्र, शुद्ध आणि देवाला आवडणारं, विश्वासाचं आणि निर्मळ जीवन जगू शकतो. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही पूर्ण बनण्यासाठी प्रयत्न करावा. त्याच्यासाठी आम्ही प्रार्थनामय जीवन जगणे फार गरजेचं आहे. पवित्र बनण्यासाठी, पूर्ण बनण्यासाठी देवावर अवलंबून राहणं फार गरजेचं आहे. आणि 7 संस्कार आम्हाला वेळोवेळी आमच्या जीवनाला पवित्र करण्यासाठी पूर्णपणे आम्हाला मदत करतात. पवित्र बनण्यासाठी पवित्र परमप्रसाद, पवित्र पाप स्वीकार आणि पवित्र संस्कार आम्हाला पवित्र बनण्यासाठी मदत करतात. पवित्र बनण्यासाठी, पूर्ण बनण्यासाठी आपण प्रयत्न करूया. पवित्र बनूया, पूर्ण बनूया.